स्वप्ननगरी म्हणून जगभरात ओळखली जाणारी मुंबई प्रत्येकालाच आपली वाटते। समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे सुंदर शहर भारतातील एक सर्वोत्तम व्यावसायिक शहर आहे। मुंबईला देशाची आर्थिक राजधानी मानतात, कारण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबईचे सर्वात मोठे योगदान आहे। मुंबई शहराचा इतिहास खरं तर खूप मोठा आहे। कधी कुणी या शहराला बॉम्बे म्हणायचे तर कुणी मुंबई। त्यामध्ये मुंबापुरी या नावानेही मुंबई ओळखली गेली। वर्षामागून वर्षे सरली, दिनदर्शिकेची पानं एका मागोमाग उलटत गेली आणि मग 1995 मध्ये या शहराला अधिकृतपणे मुंबई हे नाव देण्यात आलं। पण तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी मुंबईला बॉम्बे का म्हणायचे? बॉम्बे शब्दाचा अर्थ काय? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा। न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जेव्हा पोर्तुगीज लोक मुंबई येथे पोहोचले तेव्हा त्यांनी या शहराला बॉम्बे नावाने हाक मारली, म्हणजेच पोर्तुगीज भाषेत बॉम्ब बाहिया किंवा चांगली खाडी। नंतर 17व्या शतकात ब्रिटिशांनी या शहरावर ताबा मिळवल्यानंतर याला पूर्वीच्या नावाने संबोधलं गेलं। पण मराठी लोक याला मुंबई किंवा मुंबईच म्हणायचे। तसंच हिंदी भाषिक लोक या शहराला बंबई म्हणत। पूर्वी मुंबई शहराला काकामुची आणि गालाजुकंजया या 2 नावांनी ओळखलं जायचं। ही शहराची जुनी नावं आहेत। बॉम्बे हे नाव शतकानुशतके वापरले गेले तरी इतिहासात मुंबई या नावाचे अनेक संदर्भ सापडतात। पहिला संदर्भ पार्शियन लेखक अली मुहम्मद खान यांच्या 1507 मध्ये लिहिलेल्या मजकुरात होता, जिथे त्यांनी शहराला मानबाई म्हटले होते। कोळी मच्छीमार समुदाय हे या शहराचे रहिवासी होते। त्यांनी या शहराला मुंबई हे नाव दिले। हे नाव कोळी समुदायाची देवी मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे। या मंदिराला भेट देण्यासाठी देशाविदेशातून पर्यटक येतात। या मंदिराची स्थापत्य कला चमत्कारापेक्षाही कमी नाही। या मंदिरातील देवीची मूर्ती चांदीचा मुकुट आणि सोन्याच्या हाराने सजलेली आहे। हे अतिशय सुंदर मंदिर आहे। या देवीच्या नावावरून मुंबई शहराचे नाव पडले आहे। 1995 मध्ये प्रादेशिक राजकीय पक्ष शिवसेना सत्तेत आल्यानंतर शहराचे अधिकृत नाव बॉम्बेवरून मुंबई असे करण्यात आले। शिवसेनेला बॉम्बे हे ब्रिटिश वसाहतवादाचा वारसा वाटायचा आणि शहराचे नाव मराठा वारसा म्हणून प्रतिबिंबित व्हावे अशी या पक्षाची इच्छा होती। म्हणूनच देवी मुंबादेवीला श्रद्धांजली वाहण्यासाठी हे नाव बदलण्यात आले आणि नोव्हेंबर 1995 मध्ये केंद्र सरकारने अधिकृतपणे या शहराचे नाव मुंबई असे केले। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुर्तास इथेच थांबूया। असेच नवनवीन विषयांवरील महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज अनकट या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।